फोटो लागला म्हणजे विषय समजा. नमस्कार ताई. नमस्कार दादा. ताई, यशाचं डोंगर चढत असताना खूप काही अडचणीला सामोरे जावे लागले तुम्हाला आणि कुठेतरी आज अविनाश दादा यांच्या साह्याने आज त्यांनीच म्हटलं होतं जेव्हा ते आले होते की तुम्ही जेव्हा राज ठाकरेंचा फोटो आपल्या स्टॉलला लागेल तेव्हा तेच म्हटलं तर माननीय श्री राज ठाकरे साहेबांनीच मला पाठवलं. काय म्हणाल? काय नाही बघा, फोटो लावलाय मस्त पैकी. आता एकदम हिमतीने काम करू शकतो आपण, कुणाचं टेन्शन नाही, कोण काय बोलणार नाही येऊन आपल्याला. नक्कीच. जेव्हा ते शब्द बोलले तुमचा हातबल तर झाले होते तुमच्या पायामध्ये ताकद आली असेल आणि पुन्हा एकदा प्रेरणा भेटली असेल तुम्हाला पुन्हा धंदा सुरू करण्यासाठी. खरंय. तुम्ही पुन्हा एकदा अविनाश दादांच्या ऑफिसवरती गेले होते तेव्हा दादा काय म्हणाले तुम्हाला? काय नाही, त्यांनी मला खूप मदत केली आहे गाडीसाठी. दादा, तुम्ही पाहता इथे खूप सारे स्टॉल होते पण तुम्हालाच विरोध होत होता का असं? आता ते त्यांनाच माहिती असेल, कारण की माझं झिरोपासून मी स्टार्ट केला आहे बिझनेस. माझ्याकडे कस्टमर वाढले तर त्यांना जळण झाली. नक्कीच ना ताई. मी काय म्हणतो, आता मी बघितलं ना, मी 15-20 मिनटं इथे होतो तर ना आता या बॅनरवरती सुद्धा चर्चा व्हायला लागली काय आजूबाजूला की राज ठाकरेचा बॅनर आज लावलाय, उद्या मोदीजींचा लावणार, परवा यांचा लावणार. मग मला म्हणायचं, असे जेव्हा प्रश्न विचारले जातात मग महाराष्ट्राच्या मुलींनी, महाराष्ट्राच्या लोकांनी धंदाच नाही करावा का? राजसाहेब आपल्याला सर्वांना पुरून उरतील, कुणाची दुसऱ्यांची गरज नाही आपल्याला. महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गणपती बाप्पा जय श्रीराम. अविनाश सर, अखेर मराठी तरुणीचं दुकान आज सुरू झाली आहे. काय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि तिला खूप भोगावं देखील लागलेलं आहे. मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज ती नव्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि खात्रीने सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्या पाठीशी कमी होते. त्या दिवशी मी आलो त्या दिवशी किमान 3-3.5 हजार फेरीवाल्याची उभी होती. बरोबर आहे. मग हिच्यावर का बंदी? सगळ्यांना सारखं असलं पाहिजे ना. त्या दिवशी पोलीस खातं नियमाने वागेल ना, त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागू. तर पालिकेला जर कारवाई करायची असेल तर पालिकेने 2017 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जेव्हा पहिलं पत्र आलं की 150 मीटरमध्ये असलेल्या गाड्यांवर कारवाई करा, ते 2017 ते 2026 का कारवाई केली नाही त्याच्याबद्दलचं पहिलं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्यांना. ठीक आहे. आज अचानक एका मुलीने व्यवसाय लावल्याच्या नंतर जर तुम्हाला कारवाई करावी वाटत असेल तर आम्ही त्याचा विरोध करू. थँक्यू. ताई, सांग काय आता दुकानाला सुरुवात झाली आहे? अविनाश दादांनी खूप मदत केली आहे मला गाडीसाठी पण. गाडी जी आज उभी आहे आपली नवीन, ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादांनी मला खूप मदत केली आहे. आणि दुसरी गोष्ट, दादांनी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, ह्यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादाचं. ठीक. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं. राज ठाकरेंसाठी काय मेसेज येणार? मला एवढंच वाटतं की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं. मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत, पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार. खूप दादा. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. राज साहेबांनी माझी कंडिशन बघून त्यांनी माझ्याकडे अविनाश दादांना पाठवलं. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता त्यांची ही कृपा आहे सर्व. ती गाडी त्यांच्याचमुळे आहे आणि राजसाहेबांचा फोटो लावला तुम्ही बघू शकता. बरोबर. तर आता माझा जो व्यवसाय करायचं कारण हे होतं इथे की 150 मीटरच्या आत जर गाडी लागत आहे बाकी लोकांचे 3,500, 4,000, 5,000 लोक लावू शकतात, तर माझ्या एकटीच्या स्टॉलनी तर काय बिघडणार नाही कुणाचं. मी तर लावू शकते ना. महाराष्ट्र कुणाचा? मराठी माणसांचा. पहिले महाराष्ट्र मराठी माणसांचा आणि मग नंतर इतर लोकांचा. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की सर्वांना इथे पोट आहे, सर्वांनी कमवा, पण मला एकटीला कमवून नका देऊ, असा विचार नका करू. मी खूप 2 वर्ष मेहनत केली आहे. आत्ता जाऊन व्हिडिओ टाकले, तेव्हा जाऊन दादांनी बघितले आणि दादा आले आणि सर्वात प्रथम मनसेच आम्हाला मदत करायला येणार आहे. माझा 4-4 हजार रुपयाचा माल, 3-3 हजार रुपयाचा माल जे मी 3 तास घरून बनवून आणायची आणि बाकी इथे मला 5 ते 6 तास उभं राहावं लागायचं. जी तेवढी मेहनत आहे ती लोक येऊन माझी वाया करायची. पूर्ण
वेस्ट करून टाकायचे. 4-4 हजार रुपयाचा माल मला परत न्यावा लागायचा आणि हे माझ्या एकटीसोबत व्हायचं. जर मला कुणी विचारलं की तुमच्याकडे प्रूफ काय, माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे प्रत्येक व्हिडिओ आहे ज्या मी ह्याच रस्त्यावर 4 जागा चेंज केल्या आणि पैसे न घेता कोण लावूनच देणार नाही. ही तर खरी गोष्ट. चिकनचा वास येतो, गर्दी आहे यांच्या इथे. तर माझं म्हणणं काय, सिलेंडर आहे. तर माझं म्हणणं काय, फ्रँकीवाला आहे, परत एक शॉर्मावाला आहे, बाकी वडापाववाले आहेत, अजून फ्रँकीवाला. त्यांच्याकडे काय आहे, भट्टी येतात त्यांच्याकडे, कोळसानी आग चालवत आहे नाही, सिलेंडरनीच चालवत आहे ना दादा. तर मीच एकटी का टार्गेट झाली पाहिजे? तुम्हाला तरी पटतंय का दादा?